डोणगाव ते मालेगाव या राज्य महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची मोठी ढीग साचली असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। महामार्गाच्या कडेला असलेल्या या कचऱ्यामुळे केवळ प्रवाशांनाच नाही तर स्थानिक रहिवाशांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी जोर धरत आहे। तर राज्य महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र डोणगावच्या काच नदी पूल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, घरातील ओला व सुका कचरा आणि हॉटेलमधील उरलेले अन्न तसेच सडलेला भाजीपाला तसेच भंगार साहित्य टाकतात व त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे कचरा कुजण्यास सुरुवात झाली असून त्यातून येणाऱ्या उग्र दर्पामुळे वाहनधारकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। रस्त्यावरील कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे। अन्नाच्या शोधात ही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी येतात, ज्यामुळे दुचाकीस्वाराचे अपघात होण्याच्या घटना घडत आहे। तर साचलेल्या कचऱ्यावर डास आणि माशांचे प्रमाण वाढल्याने परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे। अनेकदा तक्रार करूनही कचरा उचलण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत। एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारल्या जातात तर दुसरीकडे मुख्य महामार्गावरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे महामार्गाच्या कडेला असलेला कचरा त्वरित उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथक नेमणे, परिसरात कचराकुंडीची व्यवस्था करणे किंवा घंटागाडी नियमित पाठवणे या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोणगावकर ग्रामस्थांनी दिला आहे। गजानन वाघमारे, अजिंक्य भारत प्रतिनिधी, डोणगाव।